ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आकांक्षा जोशी दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर तुमचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही वर्षात आपण एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवत आहोत. उन्हाळा अधिक तीव्र होत चाललाय आणि तापमान दरवर्षी नवे विक्रम मोडत आहे. आणि या बदलत्या हवामानाचा परिणाम जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर आणि आरोग्यावर होताना आपल्याला दिसून येतोय. हा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो योग्य मार्गदर्शनाने. आणि याच विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रकाश केकाण सर, प्राध्यापक, विभाग प्रमुख, त्याचबरोबर पशु शरीरक्रियाशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण बघतोय की उन्हाळा आता आपल्याला वाढताना दिसून येतोय. सर, उष्णतेचा ताण म्हणजे नेमकं काय? जनावरे आहार घेतात म्हणजे अन्न घेतात. अन्न घेतल्याच्या नंतर शरीरामध्ये लागलीच पचनक्रिया चालू होते. अन्न घटकापासून ऊर्जाची निर्मिती होते. ऊर्जा जी निर्माण झालेली आहे ती शरीरामध्ये साठवून ठेवली जाते. बरोबर. आणि त्यानंतर हे सर्व प्रक्रिया होत असताना उष्णता पण तयार होते. तर ही उष्णता जी आहे ती उष्णता शरीराच्या बाहेर टाकणे जरुरीचं असते. तर काय होते बऱ्याच वेळेस, ज्यावेळेस म्हणजे उष्णता ही बाहेरील उष्णता म्हणायचं मला, की जी वातावरणातील उष्णता जर अधिक झाली तर शरीरामध्ये जे निर्माण झालेली उष्णता आहे ते बाहेर टाकणं फार जिकिरीचे जाते किंवा कठीण जाते असं म्हणावं लागेल. उष्णता बाहेर टाकणं ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे, ज्याला आपण थर्मोरेग्युलेशन म्हणतो आणि मराठीमध्ये उष्णता संयमन असं आपण त्यांना संबोधतो. आता काय होते यामध्ये, की ज्यावेळेस उष्णता वातावरणाची वाढते आणि शरीराची पण चयापचयामुळं जी उष्णता निर्माण झालेली असते ती बाहेर टाकणं फार जिकिरीचं होऊन जाते. मग अशा वेळेस काय करते जनावर, जी साठवून ठेवलेली ऊर्जा आहे ती ऊर्जा वापरण्यास सुरुवात करते. म्हणजे जी ऊर्जा दूध निर्मितीसाठी किंवा दूध उत्पादनासाठी वापरायला हवी होती किंवा प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी वापरणे गरजेचे असते, अशा वेळी ही अनावश्यक ऊर्जा ही कुठं वापरली चालली तर धापणेच्या माध्यमातून किंवा घामाच्या माध्यमातून जी उष्णता शरीराच्या बाहेर टाकायची आहे तिथं खर्च केली चालली. बरोबर. सर, कोणत्या ऋतूमध्ये जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे जास्त? तसं जर बघितलं तर जर तुम्हाला अधिक उत्पन्न पाहिजे आहे तर तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. आता तिन्ही ऋतू जर म्हटलं तर उन्हाळा आहे, पावसाळा आहे, त्याच्यानंतर हिवाळा आहे. तर पावसाळ्यामध्ये सुद्धा तुमचा कोरडा गोठा राहणे आवश्यक आहे, जेणेकरून की माशा वगैरे किंवा इतर जे त्वचारोग असतात त्यापासून त्यांचं संरक्षण दिलं पाहिजे. हिवाळ्याचा सुद्धा ताण जनावरावर येतो, त्याच्यापासून सुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे दूध उत्पादन कमी झालेलं आपण बघितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा आहे तो उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त काळजी ही शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, पशुपालकांनी घेतली पाहिजे. जर बघितलं तर तापमान जे आहे ते जवळपास महाराष्ट्राचं 45 डिग्री सेल्सिअस च्या आसपास असते. तर मग अशा वेळेस काय होते की जर का तुम्ही बदल केला नाही त्यांच्या संगोपनामध्ये, ऋतुमानानुसार वातावरणाचा अभ्यास करून जर का तुम्ही बदल केला नाही तर मग जे उत्पादन तुम्हाला पाहिजे आहे ते शक्य होत नाही. बरोबर. हं. मग यामध्ये वाढत्या तापमानामुळं हं. जनावरांच्या आहारामध्ये कशा पद्धतीने बदल केला पाहिजे?
आता आहार जर म्हटलं तर आहारावर फार मोठा परिणाम पडतो. कारण की ज्यावेळेस तापमान शरीराचं वाढते, ज्यावेळेस ताण येतो, उष्णतेचा ताण येतो, त्यावेळेस भूक मंदावते, हं, आहार कमी जाते आणि मग आहार कमी झाल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम हा दूध उत्पादनावर होणार, दुधांच्या घटकावर होणार, बरोबर. आरोग्यावर होणार आणि आरोग्यावर झाल्याच्या नंतर मग रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार आणि रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर मग साहजिकच जे आजार आहेत ते त्यांना जखडून ठेवणार. बरोबर. मग यामध्ये जनावरांचा आहार कसा असला पाहिजे? जनावरांचा आहार हा पौष्टिक असला पाहिजे, हलका असला पाहिजे व पचायला सोपा असला पाहिजे. आता यामध्ये आहाराचा जर समावेश करायचा जर झाला तर हिरवा चारा सर्वात उत्तम आहे. हं, मग हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल, द्विदल धान्यात म्हणजे एकदल, द्विदलचा जरी तुम्ही वापर केला तरी चालेल. जसे की ज्वारी, बाजरी, मक्का, हं. लुसण, बरसीन असे काही चारा पिके आहेत ज्याचा तुम्ही समावेश करू शकता. कारण की हिरव्या चाऱ्यामध्ये पाणी जास्त असते हं. आणि जीवनसत्वे पण असतात. जर का हिरवा चारा नसेल तर तुम्ही त्यामध्ये मुरघासचा सुद्धा समावेश करू शकता. या उष्णतेमुळे आणि या घामाच्या निस्सारणामुळे हं. खनिज आणि मिठाचे प्रमाण फार कमी होते शरीरातले. त्यामुळे खनिज मिश्रण जर आहारात मिसळता आले तर खूप छान. मीठसुद्धा तुम्ही यामध्ये सोबत देऊ शकता. बरोबर. सर, या वातावरणाच्या बदलांमुळं जनावरांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? आता निश्चितच कारण की ज्यावेळेस आहार जनावर घेते, उष्णतेचा ताण येते. उष्णतेचा ताण येणं म्हणजे पूर्ण जी रासायनिक साखळी आहे शरीरामधली ती कामाला लागते. हं, ऊर्जा ही खर्च केली जाते आणि मग असं होते की उष्णतेचा ताण आल्यामुळे हं, जनावराची भूक तर मंदावते. भूक मंदावल्याच्या नंतर त्याचा आहारावर परिणाम होतो. मग आहारावर परिणाम झाल्याच्या नंतर सर्वच गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. परंतु ज्यावेळेस उष्णतेचा ताण येतो, हं. त्यावेळेस सर्वप्रथम काय होते, की जनावरे काय करतात, की ही उष्णता शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी जी की मी अगोदरच म्हटलं आहे तर ती ऊर्जा खर्च करायला चालू करतात. हं. आता ऊर्जा खर्च होणे म्हणजे काय होणे, की धापणेच्या माध्यमातून जनावर धापते, श्वासनक्रिया जास्त वेगाने चालू लागते. तर त्या माध्यमातून जनावर ही उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्वचेमार्फत सुद्धा घामाच्या माध्यमातून जनावर उष्णता हं. बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते. तर सांगायचं जर झालं तर धापणेची जी क्रिया आहे, त्याचा जो दर आहे, तो वाढतो. त्याचबरोबर हृदयाचे ठोके वाढतात, नाडीचे ठोके वाढतात आणि जनावराचे तापमान 104 ते 106 डिग्री फॅरेनहाईटपर्यंत जाते. हं, मग अशा वेळी काय होते, की फक्त एवढ्यावरच थांबत नाही, तर जे जनावराचे जे संप्रेरक असतात, ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, हं. या हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होतो. मग हार्मोन्समध्ये बदल झाला, की सर्व जी साखळी असते, जे की पुनरुत्पादनाला पुनरुत्पादन हं, यावर कंट्रोल करत असते, हं. ती सारी साखळी कोलमडून जाते. बरं. मग यामध्ये गाई म्हशींच्या दुधांवर काय परिणाम होतो? जर बघितलं तर फार मोठा परिणाम होतो, कारण की दूध उत्पादन हे घटते. हं, 35° जर तापमान गेलं वातावरणात, तर जवळपास 30% दूध उत्पादनामध्ये घट होते आणि 40° पर्यंत जर तापमान गेलं, हं. तर जवळपास 50% घट ही आपल्या निदर्शनास येते आणि वेळीच जर का याचं तुम्ही नियोजन केलं नाही, तर ही घट अधिक वाढत जाते. मग यामध्ये सर, जेव्हा आपण बघतो की दूध उत्पादनावर याचा परिणाम आपल्याला दिसून येतोय. मग या घटकांवर कसा परिणाम येतो दुधाच्या? आता शेतकरी ज्यावेळेस दूध विकण्यासाठी जातात, हं, तर सर्वात महत्त्वाचा जो पदार्थ असतो तो स्निग्धांश पदार्थ, ज्याला की आपण फॅट पर्सेंटेज म्हणतो. जर का हे फॅट पर्सेंटेज कमी असेल तर भाव जनावराच्या जे दूध आहे त्या हं, दुधाला कमी मिळतो. हं, तर जवळपास 40% जर का वातावरणाचा ताण असेल आणि त्यामुळं जर दूध तर घटणारच, आहाराचा परिणाम जसा दूध उत्पादनावर होणार त्याच प्रकारे घटकांवर सुद्धा होणार आणि दुधाचा जो फॅट पर्सेंट आहे तो 40% पर्यंत घटणार आणि जे प्रथिने ज्याला आपण प्रोटीन म्हणतो हं. ते जवळपास
17% घट होऊ शकते. आमची माती आमची माणसं. बदलत्या तापमानाचा, वातावरणाचा गाई म्हशींच्या किंवा जनावरांच्या ऋतुचक्रावर कसा परिणाम आपल्याला दिसून येतो? ऋतुचक्र याला ग्रामीण भाषेमध्ये ग्रामीण भागामध्ये माज चक्र सुद्धा म्हणतात. हं, कारण की हा रुटीनली उपयोगात आणलेला हा ग्रामीण भाषेमधला शब्द आहे. हं, हे माज चक्र जे आहे ते दर 21 दिवसाला जनावरांमध्ये येते हं. आणि ते आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कळून चुकते की आपलं जनावर हे माझावर आलेलं आहे किंवा ऋतुचक्रावर आलेलं आहे. हं, योनिमुखामार्फत योनिमुखातून चिकट द्रव्य निघण्यास चालू होते. त्यावेळेस शेतकऱ्यांना कळते की आता आपली गाय किंवा म्हैस ही माझावर आलेली आहे. तर आहार कमी झाल्यामुळं हं. किंवा ज्यावेळेस कालवड अवस्थेमध्ये जनावर असते त्यावेळेस आहार जर कमी मिळाला तर साहजिकच त्याची वाढ ही जी आहे ती कमी राहणार, खुंटणार आणि एकंदरीत वाढ कमी झाल्यामुळे ऋतुचक्रसुद्धा उशिरा येणार. बरोबर. म्हणजे ऋतुचक्र हे वाढलं. बऱ्याच वेळात असं होते की उष्णतेचा ताण आल्याच्या नंतर ऋतुचक्र आलं की नाही आलं हं, हे कळत सुद्धा नाही. आणि मग कळलं नाही तर मग असं होते की ते ऋतुचक्र तुमचं हुकते हं. आणि ते ऋतुचक्र हुकलं की मग तेवढेच दिवस तुमचे 21 दिवस पुन्हा पुढे ढकलले जाणार. दूध उत्पादन तेवढ्या दिवस पुढे ढकलले जाणार. गर्भधारणा तेवढ्या दिवस पुढे ढकलली जाणार. आणि जर एकंदरीत बघितलं तर उष्णतेच्या ताणामुळे हं. जवळपास 80% जनावर हे माझावर आले की नाही आले हे हं. कळतच नाही. मग या सगळ्यामध्ये सर जे जनावर गाभण राहिलेले आहेत, गर्भक राहिलेले आहेत, त्यांच्यावर याचा परिणाम या उष्णतेचा कसा दिसून येतो? निश्चितच परिणाम होतो. कारण की उष्णतेच्या ताणामुळे एकतर जनावर गाभणच राहत नाही. हं, कारण की उष्णतेचा ताण असतो आणि ज्या प्रमाणामध्ये तापमान हे हवं असतं हं. शुक्राणूंसाठी ते तापमान तिथं नसल्यामुळे एक तर गाभण राहत नाही आणि समजा गाभण राहिली तरी एकतर गर्भपात होण्याची शक्यता असते. हं. आणि ज्या 7-8 महिन्याच्या गाभण जनावरं आहेत तर त्या जनावराचा गर्भपात होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. बरं. हां. सर आत्तापर्यंत आपण बघितलं की वातावरणामध्ये होणारे बदल हे जनावरांवर खूप परिणाम दाखवत आहेत. मग यामध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्याची किंवा सहन करण्याची ताकद कोणत्या जनावरांमध्ये जास्त आहे? तसं जर बघितलं तर जी आपली देशी जनावरे आहेत त्यांच्यामध्ये ही ताकद सहन करण्याची जास्त असते. हं, त्यानंतर संकरित गायी ज्या आहेत हं. त्यांच्यामध्ये थोडी कमी असते आणि विदेशी गायीमध्ये तर फारच कमी दिसून येते. त्यांच्यामध्ये फार कमी ताकद सहन करण्याची असते. बरं. मग यामध्ये सर आपण बघतोय की आता उष्णतेचा ताण उत्पादन क्षमतेवर सुद्धा आपल्याला दिसून येतोय. मग यामध्ये या वाढत्या उष्णतेमुळे नर प्राण्यांवर कसा परिणाम दिसून येतो? गायीवर परिणाम होतो. त्याच प्रकारे उष्णतेच्या ताणामुळे हं, नकारात्मक परिणाम हा नर प्राण्यांवर सुद्धा होतो. हं, कारण की नर प्राण्यांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं एक हार्मोन असते, हं, ज्याला आपण संप्रेरक म्हणतो मराठीमध्ये. तर त्याची निर्मिती ही कमी होते आणि ती कमी झाल्यामुळं त्याचा फटका एकंदरीत वीर्याच्या निर्मितीमध्ये, वीर्याच्या गुणवत्तेमध्ये व गुणवैशिष्ट्यामध्ये होतो. हं, त्याची गुणवैशिष्ट्य घटतात. त्याचबरोबर गुणवैशिष्ट्ये घटल्याच्या नंतर पुन्हा ज्यावेळेस शुक्राणू हे महत्त्वाचे असतात. हं, जे शुक्राणू आहेत ते शुक्राणूंची जी गती आहे, हालचाल आहे, हं. ती मंदावते. म्हणजे ते गतिशील राहत नाहीत. गतिशील याच्यासाठी असतात की ते स्त्रीबीज अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी ऊर्जा त्यांना हवी असते हं. ती ऊर्जा ती राहत नाही. त्याचबरोबर शुक्राणूची हालचाल कमी होऊन जे जिवंत शुक्राणू आहेत त्यांची संख्या जास्त होते आणि मृत जे शुक्राणू आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. बरं.
सर यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की नर प्राण्यांवर कशा पद्धतीनं याचा परिणाम दिसून येतोय. मग सर यामध्ये आपण बघतोय की उष्णता वाढताना आपल्याला दिसतेय. मग या वातावरणाच्या बदलांचा पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्यांचा गोठा कशा पद्धतीने असला पाहिजे? आता फार पर्याय पशुपालकांपाशी उपलब्ध आहेत. म्हणजे आधुनिक गोट्यापासून ते पारंपरिक कुडाचा गोठा यापर्यंतचे आपापल्या सोयीनुसार म्हणा किंवा जर व्यावसायिक जरी असतील हं, किंवा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे, हं, तर त्या उत्पन्नावर निर्भर असते की आपण आपला गोठा कसा बनवायचा. त्यामध्ये जर बघितलं तर थेट जनावराच्या अंगावर सूर्यकिरण जाऊ नये हं, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुमचा जो गोठा आहे त्या गोठ्याची जी उंची आहे ती जनावराच्या उंचीपेक्षा त्याची उंची ही छताची उंची ही जास्त असली पाहिजे. हं. त्याचबरोबर छतावर जे तुम्ही पत्रे टाकणार आहेत तर ते पत्रे हे ॲस्बॅस्टॉसचे असले पाहिजेत, बरं. जेणेकरून की जी उन्हाची तीव्रता आहे ती तीव्रता बऱ्यापैकी कमी होते. आणि सरळ सोपं जर सांगायचं म्हटलं तर निवांत झाडाची सावली हं, गोठ्याच्या आजूबाजूला तुम्ही निवांत जनावरांना बसण्यासाठी हे झाडे लावू शकता, जेणेकरून की बऱ्यापैकी जनावरांना तिथं अनुकूल वातावरण मिळेल. हं, त्याच्यानंतर गोठा असा पण असला पाहिजे की त्याची योजना अशी केली पाहिजे की बाहेरून येणारी थंड हवा आणि आतमधली गरम हवा हं, ही बाहेर जाण्यासाठी पुरेशी जागा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे मुक्त संचार गोटे असतात, हं. मुक्त संचार गोट्यामध्ये जनावर मोकळी सोडलेली असतात, बंदिस्तमध्ये जनावर बांधून ठेवलेले बरं. असतात. तर मुक्त संचार गोट्यामध्ये जनावरांना उठण्या बसण्यासाठी पुरेशी जागा हं, देणं आवश्यक आहे. जर का कोंदट गोठा असेल, खूप सारे जनावरं त्यामध्ये डांबून जर तुम्ही ठेवले तर घामाचे निस्सारण होण्यामध्ये वेळ लागतो. हं, त्याचबरोबर गोठ्यामध्ये पंखे लावताना बरेचसे जे व्यावसायिक पशुपालक आहेत हं, तर ते आढळतात, जेणेकरून की गोठ्यामध्ये हवा ही खेळती राहिली पाहिजे हं, आणि वातावरण जे आहे ते जनावरांसाठी अनुकूल मिळालं पाहिजे. हं, नंतर दुसरा पर्याय असाही करू शकता की गोठ्यावर स्प्रिंकलरद्वारे पाण्याचा फवारा हं, तुम्ही मारू शकता, जेणेकरून की जी दुपारची जी उष्णतेची जी लाट आहे हं, ती बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. बऱ्याच ठिकाणी असंही पाहतो आपण की थेट जनावराच्या अंगावर पाण्याचे फवारे मारले जातात आणि फवारा मारून बरंचसं तुम्ही जनावराचं संरक्षण करता हं. असा बऱ्याचशा पशुपालकांचा समज आहे. हा समज जो आहे तो एका थोड्या वेळेसाठी ठीक आहे, परंतु सातत्यानं फवारे मारणं शक्य होत नाही. बरोबर. हे 30 ते 31 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापमान आहे हं, तर तोपर्यंत ते ठीक आहे. हं, परंतु ज्या वेळेस तापमान पुढं सरकते त्यावेळेस हे फवारे काही काम करत नाहीत, हं, कारण की दर 10 मिनिटाला तुम्ही फवारे मारणं शक्य होत नाही, कारण की दर 10 मिनिटाला ही जनावरांची जी कातडी असते ती हं, कोरडी पडते हं, आणि पुन्हा दर 10 मिनिटाला जर तुम्ही फवारे मारत चालला तर एकतर पाण्याची टंचाई आहे आजकाल हं. आणि पाण्याची नासाडी होते. मग या सतत ओलसरपणामुळे जनावराच्या त्वचारोग होण्याची शक्यता असते. हं. आमची माती आमची माणसं. उष्णतेचा ताण जनावरांवर कितपत होतोय हे कसं ओळखायचं किंवा उष्णता गोठ्याच्या आजूबाजूला किती तापमान आहे हे कसं ओळखायचं यासाठी कोणतं यंत्र आहे का? आता यंत्राचं मी थोडंसं अजून नंतर सांगतो. थोडंसं अजून मी याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय बदल करता बरं. हे मी तुम्हाला सांगतो. अ, गोठा जो आहे वरचा, हं, गोठ्याची जी पत्रे आहेत त्याला जर का तुम्ही पांढरा रंग जर का दिला हं, तर पांढरा रंगचं जे सूर्यकिरण आहेत ते त्याच्यावर स्ट्राईक होऊन वापस परावर्तन होते. हं, त्यामुळे ते उष्णता जी आहे ती जनावराला जाणवत नाही. पुन्हा फॉगर्स हं, जे असतात ते बरेचसे आधुनिक जे गोटे आहेत त्याच्यामध्ये फॉगर्स वापरले जातात, जे की पाण्याच्या थेंबाचा हं, जो आहे तो छोट्या कणांमध्ये रूपांतर होतं व ते कण जे आहेत ते अंगाला चिटकतात आणि बऱ्यापैकी बाष्पीभवन
होण्यास मदत होते. हं, आता हे जी मी सारे तुम्हाला हे सांगितले, पर्याय सांगितले, हं, तर हे बरेचसे आधुनिक जे व्यावसायिक पशुपालक आहेत, तर ते हे अवलंबतात. हं. परंतु जे गरीब पशुपालक आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं एवढा खर्च करणं हे शक्य होत नाही. परंतु असं नाही आहे, की ही सुविधा आपल्याकडं नाही आहे, म्हणजे आम्ही पशुपालन करू शकत नाही. बिलकुल पशुपालन करू शकता. त्यासाठी पारंपरिक कुडाचे, गवताच्या पेंड्या असतील किंवा मग कडब्याच्या पेंड्या असतील, हे तुम्ही छतावर टाकू शकता आणि तुम्ही तुमच्या जनावराचे संगोपन अगदी व्यवस्थितरित्या करू शकता. आता थंड हवा जर म्हटलं तर जे पोते असतात, माल हं. भरण्याचे पोते, साखर भरण्याचे पोते वगैरे जे असतात, हं, ते पाणी धरून ठेवतात. तर हे जी पोते आहेत, ते जर का तुम्ही गोठ्याच्या आजूबाजूला जर बांधले, हं. तर काय होणार, की बाहेरून येणारी जी गरम हवा आहे, ती थंड होऊन येणार आणि आतमधली थंड हवा ही थंडच राहणार आणि जनावरांचं उत्पादन म्हणजे अनुकूल वातावरण मिळणार आणि जनावरांचं उत्पादन वाढणार. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही जो मुक्त संचार गोठा असेल किंवा बंदिस्त गोठा असेल, पाणी मात्र स्वच्छ द्यायला पाहिजे, हं, थंड द्यायला पाहिजे. हं. पाणी हे गरम नसावं आणि थंड असल्याच्या नंतर जनावर पाणी जास्त पिते. त्यासाठी सिमेंटच्या टाक्या असाव्या. हं. सिमेंटच्या टाक्यामध्ये पाणी थोडंसं थंड राहते आणि जर स्टीलच्या टाक्या जर असतील तर त्याला कपडा गुंडाळून त्याच्यावरून आवरण द्यावा, जेणेकरून की आतमधलं थंड पाणी हे थंडच राहील. बरोबर. सर आता आपण गोठा कशा पद्धतीने असला पाहिजे याबद्दल माहिती घेतलीच. तर मी मगाशी विचारलं होतं, की तुम्हाला हं. तापमान कसं मोजायचं आणि यासाठी कोणतं यंत्र आहे का? हां. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. हो, हो. तर तापमान जर मोजायचं असेल किंवा तुमचं जनावर हे अनुकूल वातावरणामध्ये आहे का नाही आहे, हा प्रश्न कसा म्हणजे हा प्रश्नच आहे आणि याचं उत्तर कसं सोडवायचं हे बऱ्याचशा शेतकऱ्यांपुढे हा प्रश्न आहे. हं, तर एकदम सोपं एक यंत्र म्हणण्यापेक्षा एक थर्मोमीटर आहे, हं, जे की एका पट्टीवर 2 थर्मोमीटर फिट केलेले असतात. हं, एक थर्मोमीटर जे आहे ते हवेतील कोरडं तापमान दर्शविते हं. आणि दुसरं थर्मोमीटर जे आहे ते आर्द्रता किती आहे हवेमध्ये बरं. हे दर्शविते. आता दोन्ही थर्मोमीटरमध्ये एक फरक आहे, हं, की एका थर्मोमीटरला जे आहे ते वात, जशी दिव्याला वात असते का हं, तसा हं. कपडा गुंडाळलेला आहे आणि तो कपडा हा पाण्यामध्ये ठेवला जातो. बरं. खालून एक पाण्याची बाटली लावली जाते हं, आणि तो जो कपडा आहे हं, तो पाणी ओलसरपणा पुरवत राहते त्या बल्बाला, जो हं, थर्मोमीटरचा बल्ब असतो. तर ह्या दोन्हीमधून जी मिळणारी जी रीडिंग आहे, हं. ती रीडिंग तुम्हाला सकाळी एकतर 9 वाजता बघायची आणि दुपारी 2 वाजता तुम्हाला ही रीडिंग बघायची. म्हणजे तुम्हाला फरक कळून चुकेल, की आपल्या जनावरातल्या गोठ्याचं तापमान हं, किती आहे. हं. आता हे जास्त महाग नसते, हे थर्मोमीटर ₹1500 कुठेही उपलब्ध आहे. बरं. तर हे कुठेही खुंटीला किंवा बाहेर झाडाला हे तुम्ही टांगून ठेवू शकता आणि त्याची रीडिंग तुम्ही घेतल्यानंतर एक सूत्र आहे. हं, त्या सूत्रामध्ये ह्या दोन्ही मिळालेल्या जी थर्मोमीटरपासूनच्या ज्या रीडिंग आहेत हं, त्या टाकायच्या. ते सूत्र म्हणजे 0.72 ब्रॅकेटमध्ये ड्राय बल्ब टेम्परेचर हं, प्लस वेट बल्ब टेम्परेचर. हं. ड्राय बल्ब म्हणजे ज्याला वात नाही आहे ते बरं. ड्राय बल्ब आणि ज्याला वात आहे ते वेट बल्ब म्हणजे आर्द्रता दर्शवित आणि ब्रॅकेट क्लोज अधिक 40.6 असं ते सूत्र आहे आणि त्या सूत्रापासून हं. जी मिळालेली जी संख्या आहे ती संख्या 72 पेक्षा जास्त जाता कामा नये. बरं. जर का 72 ते 79 जर का संख्या आली तर हलका तणाव जनावरांमध्ये आहे. 80 ते 89 पर्यंत जर का ती संख्या आली तर मध्यम स्वरूपाचा तणाव आहे हं. आणि 90 पेक्षा जर जास्त आली तर तीव्र असा तणाव जनावरांमध्ये आहे. व 90च्या वर जर त्याची संख्या आली हं. तर जनावराचा उष्माघाताने मृत्यूसुद्धा होऊ शकतो. सर खूप छान माहिती दिलीत तुम्ही. याचबरोबर तुम्ही पशुपालकांना एक काय संदेश द्याल? मी पशुपालकांना एवढंच सांगेल, की जर तुम्हाला तुमच्या पशूंपासून अधिक उत्पन्न हवं असेल, हं, जसं की दूध उत्पादन असेल किंवा मग प्रजनन क्षमता जर का तुमच्या जनावरांची वाढवायची असेल,
तर ऋतुमानानुसार वातावरणाचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे तुमच्या गोठ्यामध्ये व गोठ्याच्या अवतीभोवती तुम्ही बदल करा. त्याचबरोबर हिरवा चारा, पौष्टिक आहार हा जनावराला तुम्ही द्या, जेणेकरून जनावरांना पूर्ण असा आहार मिळेल, जनावर हे तणावमुक्त राहतील आणि तुमचे धन्यवाद व्यक्त करतील. येस, सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. बदलत्या वातावरणामध्ये जनावरांची काळजी कशी घेतली पाहिजे, उत्पादन क्षमतेमध्ये वाढ कशी केली पाहिजे, गोठा कसा असला पाहिजे, गोठ्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर तापमान मोजण्यासाठी यंत्र कोणतं यूज केलं पाहिजे, या सगळ्याची माहिती आज सरांनी दिलेली आहे. खूप छान मार्गदर्शन सरांनी केलं आहे. सर, तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात, त्याबरोबरच मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.